नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण जाणून घेऊया सिंगल सुपर फॉस्फेटबद्दल संपूर्ण माहिती. सिंगल सुपर फॉस्फेट हे किती प्रकारचं असतं, त्याचे फायदे कोणते व ते जमिनीत आपल्याला केव्हा टाकायला पाहिजे व आपण ते कोणत्या पिकासाठी उपलब्ध किती दिवसांनी होणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. सिंगल सुपर फॉस्फेट हे 4 प्रकारचं असतं. सिंगल सुपर फॉस्फेट, डबल सुपर फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट आणि झिंकेटेड सुपर फॉस्फेट. जर ते आपण आपल्या शेतामध्ये उन्हाळ्यात जर टाकत असेल तर ते झाडाला किती दिवसानंतर उपलब्ध होते व त्या सुपर फॉस्फेटला टाकल्यानंतर त्या जमिनीचा pH किती आहे, त्या जमिनीचं मॉइश्चर किती आहे, त्या जमिनीचं टेम्परेचर किती आहे, पाण्याचा योग्य निचरा होत आहे की नाही होत आहे त्या शेतीमध्ये, तर ते आपल्याला सुपर फॉस्फेट टाकणं योग्य राहील. किंवा ते झाडाला उपलब्ध होऊन त्याचा फायदा कोणता होणार आहे याच्याबद्दलसुद्धा थोडक्यात माहिती जाणून घेऊ. तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईकची बटन दाबून त्याला फॉलो करा. तर सिंगल सुपर फॉस्फेट मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर नेमकं आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट हे दाणेदार घेणं योग्य आहे व ते झाडाला 21 दिवसानंतर उपलब्ध होते टाकल्यानंतर. त्याला उन्हाळ्यात टाकलेलं फारच चांगलं. जर आपण त्याची मशागतच्या आधी तर त्याला फेकत असेल आपल्या शेतामध्ये तर त्याचा योग्य फायदा आपल्या झाडाला 21 दिवसानंतर संपूर्ण दिवसात दिसून येतो. आणि त्याचा एकरी डोस त्याला 50 किलो एकरी त्याला टाकायला पाहिजे ना आपण. व ते झाडाला त्याच्या पोषक अन्नद्रव्याची जे कमतरता भासते त्या टायमाला सुपर फॉस्फेट योग्य वापर आपण आपल्या शेतामध्ये करू शकतो व ते झाडाला संपूर्ण पिकासाठी व संपूर्ण याच्यासाठी मदत